तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चल वायले ग्राफिक्स. तर मित्रांनो आता शिवजयंती जवळ आलेली आहे, तर त्याच निमित्ताने आपण बॅनर डिझाईन केली होती. तर आपली डिझाईन एकदम टॉपचा विषय झाले भावांनो. आणि भावांनो मी याचं तुम्हाला मटेरियल तर देणारच आहे, प्लस तुम्हाला मी PhD फाईल सुद्धा दिलेली आहे आणि प्लस PLP फाईल सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो जे मोबाईल युजर असतील तर ते सुद्धा आपली डिझाईन यूज करू शकतात, आणि जे PC डिझायनर आहेत तर ते सुद्धा आपली डिझाईन यूज करू शकतात. आणि या सर्वची लिंक ही आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भावनो आपण या सर्वांना पासवर्ड दिलेला आहे. तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे 3 स्टेपमध्ये दिसू शकतो. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला जरा स्किप न करता पहा. आणि भावनो चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चल तर भावनो जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो तुम्हाला मी PhD प्लस PLP फाईल सुद्धा दिलेली आहेत. तर एकदा भावनो मी तुम्हाला PLP फाईल ओपन करून दाखवतो. तर भावना बघू शकतो एकदम सिनेमॅटिक भावना आपण तुम्हाला PLP फाईल दिलेलं आहे आणि PhD फाईल सुद्धा दिलेली आहे. पण भावना आपल्या पिक्सेल ॲपमध्ये काय होतं की त्यात आपण ब्लेंडिंगचं मोड दिलेलं नसतं, जे आपण ब्लेंडिंग यूज करतो. तर त्याचं ऑप्शनच पिक्सेल ॲपमध्ये नसतं. तर आपण जे लाईट वगैरे यूज करतो तर ते पिक्सेल ॲपमध्ये आपल्याला प्रॉपर यूज नाही करता. तर भावना आपण बघू शकतो इथं जी फायर यूज केलेली आहे, आग यूज केलेली आहे. तर त्यासाठी भावना आपल्याला ब्लेंडिंग मोडची गरज पडतेच. तर त्याच्यामध्ये आपण स्क्रीन हा ब्लेंडिंग मोड यूज करतो. आणि भावना पिक्सेल ॲपमध्ये आपल्याला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिलेलं नसतं. तर याच्यासाठी सुद्धा भावना आपण जुगाड केलेला आहे. तर ते आपण एकदा पहिला भावना तुम्हाला मी डिझाईन बनवून दाखवतो, तर तेव्हा तुम्हाला समजेल. तर भावना पहिला ॲड इमेजमधून यूज टू इमेज. तर तुम्हाला ऑलरेडी भावना मी सर्व काही मटेरियल दिलेलं आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतोच. तर भावना पहिल्यांदा आपण आपला बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्यानंतर भावना आता आपण इमेज ॲड करत जाणार आहोत. तर भावांनो बघा पहिलाच आपण हा लाईटचा विषय घेतलेला. तर लाईटच्या विषयामध्ये भावांनो अगोदर आपण रिलेटिव्ह साईजमध्ये साईज याची फुल करून घेऊ. आणि भावना आता हे जे ब्लॅक घालवण्यासाठी तर आपण एक जुगाड करणार आहोत. तर त्यासाठी भावना काय करायचं की आपल्याला इरेज कलरमध्ये जायचं आहे, कलर एनेबल करायचा आहे. त्यानंतर भावना इथं बघा ड्रॉपचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या ड्रॉपला क्लिक करायचं आणि जो ब्लॅक कलर आहे ब्लॅकला सिलेक्ट करायचा आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. तर त्यानंतर भावना आपला जो खाली इथं टॉलरन्स दिलेला आहे, तर इथं टॉलरन्सला थोडंफार ॲडजस्ट करायचं. भावना एकदम बघू शकतो की प्रॉपरली आणि कडक अशी लाईट बसते. त्यानंतर भावना मी बाकीचे इमेज जो तुम्हाला ॲड करून दाखवतो. त्यावरून आपण हे पडदे घेतले होते एक बॅकग्राऊंडला यूज करण्यासाठी. या भावना आपण कोणती गोष्ट कुठे ॲड करत झालं तर ते सुद्धा नक्कीच बघा. कारण जेणेकरून तुम्ही जेव्हा नवीन नवीन डिझाईन कराल तर तेव्हा तुम्हाला सुद्धा एक आधी आयडिया मिळेल. आणि म्हणून आपण जे महाराजांचे शाडो दिलेले आहे, तर ही शाडो आपण फोटोपियावरती बनवले. तर त्याची ती तुम्हाला पेजची फाईल तर देणारच आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल. आणि म्हणून आपण जी शाडो यूज केली तर त्याच्यासाठी आपण ब्लेंडिंग मोडमधून ओव्हरले सिलेक्ट केलं होतं. तर आता इथं ब्लेंडिंग मोडचं ऑप्शनच नाही, तर त्यामुळे आपण आहे तसं ठेवणार आहे आता. पण जे PhD मध्ये तुम्हाला मी करून दिलेलं आहे.
तर भावना आता आपण जे डस्ट पार्टिकल्स ऍड केले होते तर त्याला सुद्धा भावना आपण कलर इरेज करून ऍडजस्ट करणार आहोत. तर भावना बघू शकता याचा सुद्धा आपल्याला आता जर इझिली दुसऱ्या कोणत्या ॲपमध्ये जर आपण पिक्सेल ॲप किंवा फोटोशॉपवर जेव्हा डिझाईन करतो, सॉरी, जेव्हा आपण पिक्सर्ट किंवा फोटोशॉपवरती डिझाईन करतो या फोटोपियावरती, तर तिथे इझिली आपण ब्लेंडिंग मोडमध्ये जाऊन स्क्रीन सिलेक्ट केलं तर आपलं पूर्णपणे बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचे बॅकग्राऊंड असेल ते रिमूव्ह होऊन जातं. तर इथं इझिली आपण फक्त कलर इरेजमध्ये जाणार आहोत आणि ब्लॅक कलर सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर ओके. तर आपण बघू शकता एकदम प्रॉपरली तर नाही झालं पण बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. त्यामुळे नंतर आपण जर टॉलरन्स ॲडजस्ट करू आणि म्हणून जर काही कमी जास्त असेल तर याची आपण ऑपेसिटी सुद्धा कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकतो. आणि म्हणून आपण जी कॅलिग्राफी आहे तर ही सुद्धा आपल्या फोटोपियावरती बनवलेली आहे. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणारच आहे. तुम्हाला इझिरित्या म्हणून मी पिक्सेल ॲपवरती सर्व PNG फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कुठेही यूज करतो. जर तुम्हाला दुसरं कोणते डिझाईन जर करायचे असेल तर इझिरित्या तुम्ही तिथे सुद्धा यूज करू शकता. त्यानं बॉक्सचे PNG सुद्धा दिले आहेत आपण. तुम्ही इझिरित्या तर तुमचा जर ग्रुपचा असेल तर ग्रुपचे फोटो वगैरे सुद्धा ॲड करू शकता. आणि सर्व काही भावना तुम्हाला मी रेडी करून दिलेलं आहे. तर म्हणून आता राहिली ही एक लाईट. तर या लाईटला सुद्धा म्हणून आपण ॲडजस्ट करणार आहोत. म्हणून अशावर याचा टॉलरन्स ॲड करून याच्यात आपण ओपेसिटी कमी करून घेणार आहोत. तर भावना एकदम बघू शकता मस्त एकदम परफेक्टली बसलेलं आहे लाईट आपली. आणि म्हणून आपण सिनेमॅटिक जेव्हा बॅनर बनतो तर तेव्हा आपल्याला लाईटची गरज पडतेच, तेव्हाच आपला बॅनर एकदम खतरनाक होतो. तेव्हा बघू शकता ही आपली जी फायर आग आहे तर हिला सुद्धा एकदम आपण व्यवस्थित ॲडजस्ट करणार आहोत. एकदम खतरनाक भावना इफेक्ट बसतो हा सुद्धा. आणि आपल्याला थोडंफार टॉलरन्स फक्त ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर जर गरज पडली तर ओपेसिटी सुद्धा ॲडजस्ट करून घ्यायची. भावना बघू शकता एकदम खतरनाकरित्या झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे भावना मी तुम्हाला अजून 2 PLP फाईल सुद्धा दिलेल्या आहेत. तर भावना बघू शकता आपण हे तुम्हाला PLP फाईल दिलेलं आहे आणि प्लस अजून एक तिसरी सुद्धा PLP फाईल दिली. भावना एकदम खतरनाक झाल्या आहेत या सर्व डिझाईन सुद्धा. आणि याच्यात सुद्धा भावना सर्व तुम्हाला मी PNG फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. पण जे आपण फोटोपियावरती आता बघूया. भावना इझिली तर तुम्ही क्रोम ब्राउझरवरती जाऊन फोटोपिया टाकलं तरी तिथे सुद्धा येईल. कदाचित तुम्ही ॲप जर डाउनलोड केलं तर तिथे सुद्धा ओपन होईल इझिली. तेव्हा ना इझिली तुम्हाला काय नाही करायचं, जे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्वांची मटेरियल आणि PhD PLPची लिंक दिली आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. आणि इथून जे ओपन आहे सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे, पहिला अगोदर आपल्याला फाईलवरती जायचं आहे आणि त्यानंतर जे ओपन आहे तर ओपनमधून तुमच्या फोल्डरमधून मी जे फाईल दिली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर ऑलरेडी मी आता इथं ॲड केलेलं आहे. तर भावना बघतो एकदम खतरनाकरित्या इथं झालेले आहे ना भावना. इथं कशा आपण प्रॉपरली इथं लाईट वगैरे पूर्णपणे ॲडजस्ट केलेलं आहे. त्यावरनं बघू शकता. आणि जे आपले तुम्हाला जे बोललो होतं कॅलिग्राफी, तर कॅलिग्राफी म्हणून बघू शकता इथं प्रॉपरली आपण इथंच क्रिएट केलेलं आहे. तिला म्हणून आपण इफेक्ट वगैरे सुद्धा दिलेलं आहे भावना. अगोदरचा भावना आपण हा टेक्चर ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यानंतर भावना आपण याला इफेक्ट सुद्धा दिलेला आहे.
आणि भावना बघू शकतो एकदम लेअर वाईज आपण प्रॉपरली सर्व लाईटचे बघा भावना, इथं आपण लाईटला जे ब्लेंडिंग मोड आहे तर इथं स्क्रीन ठेवलेलं आहे. तर तेच तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये कसं करायचं तेच समजून सांगायचं होतं, त्यामुळे पिक्सेल ॲपचं आपण फुल ट्युटोरियल दिलं. तर भावना बघू शकता. आणि इथं शॅडो बघा भावना, आपण इथं ओव्हरली सिलेक्ट केलं, एकदम खतरनाक अशी दिसते शॅडो. आणि भावना ही PLP फाईल, सॉरी PHD फाईल तुम्ही PC मध्ये सुद्धा फोटोशॉपमध्ये सुद्धा यूज करू शकता, किंवा आपल्या फोटोपी ॲपमध्ये जे मोबाईल युजर आहेत तर ते फोटोपी मध्ये सुद्धा यूज करू शकतात. तर भावना आपण टोटल 3 PLP दिलेत भावना, 3च्या 3 चेक करून घ्या, एकदम खतरनाक आणि सिनेमॅटिक. तर भावना एकदम खतरनाक झाले आपले तिन्ही सुद्धा डिझाईन. भावना बघू शकतो एकदम. आणि जे विषय हार्ड एकदम टॉपचा विषय झाला भावना. तर भावना मी तुमच्यासाठी एवढं काही मटेरियल दिले, PLP फाईल दिले, प्लस PHD फाईल सुद्धा दिले. तर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतो. आणि भावना आपण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि भावना आपले जे फोटो जे खाली आपण बॉक्स दिले ते तुम्हाला डायरेक्ट PNG फॉर्मॅटमध्येच मी दिलेले आहेत. पण आपण या बॉक्समध्ये आपले फोटो कसे ॲड करायचे एकदम प्रॉपररित्या, तर त्याच्यावर सुद्धा ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्याच्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भावना एवढं सर्व मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलं आहे, तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतोच. तर चल तर भावना, आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.